नमस्कार. मी श्री गजानन महाराज देवस्थान न्यासतर्फे आपल्या सर्वांचं कोजागिरीच्या कार्यक्रमात स्वागत करीत आहोत. ह्या वर्षाच्या न्यासतर्फे आयोजित कार्यक्रमांच्या शृंखलेमध्ये हा आमचा 7वा कार्यक्रम आहे. आम्ही म्हणजे न्यास फक्त धार्मिक कार्यक्रमच नाही करत, सामाजिक क्षेत्रातही आम्ही सक्रिय आहोत. और आमचे धार्मिक असो किंवा सामाजिक असो सर्व कार्यक्रमात आमचे भक्तगण उत्साहाने सहभागी होत असतात. आजचा आपला कोजागिरीचा कार्यक्रम 4 भागामध्ये आयोजित आहे. पहिला भाग म्हणजे महाराष्ट्रातील कोकणातून प्रसिद्ध व कथाकार लेखिका वैशालीताई पंडित आपल्याला लाभल्या आहेत. त्या श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पोथी नवे पाथे या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. दुसरा भाग म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करणाऱ्या आमच्या सदस्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान आम्ही आयोजित करतो. तिसरा भाग म्हणजे न्यासचे कार्यकारिणी सदस्य व सक्रिय कार्यकर्ते श्री किशोर कानेरे आपल्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे ग्वाल्हेर सोडून हुबळी कर्नाटकामध्ये जात आहेत, तर त्यांचा निरोप समारंभ आयोजित आहे. व चौथा व शेवटला कार्यक्रम म्हणजे दुग्धपानाचा आहे, जो आपल्या सर्वांनी मिळून हे करायचा आहे. आता मी न्यासचे अध्यक्ष श्री किरण कल्याणकर व सौ पूर्णिमा कोंटे यांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे वैशालीताई यांना घेऊन त्यांच्याकडून श्री गजानन महाराज मूर्तीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरपूर्वक व्यासपीठावर मंचासीन करावे. वैशालीताई या आपल्या इथे 2 वर्षापूर्वी पण येऊन गेल्या. त्यांचा एक सुंदर कथाकथनाचा कार्यक्रम झाला होता. तो जवळजवळ आज उपस्थित सर्वांनी ऐकला होता आणि आनंदित झाले होते. आता वैशालीताईंचा परिचय तर खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात परिचय त्यांचा करून देतो. वैशालीताई सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्याचबरोबर या पत्रकारिता पण करतात व दैनिक सकाळमध्ये सलग 6 वर्षे यांचं स्तंभलेखन चालू आहे. साहित्यात रुची असल्याकारणाने ह्यांनी ह्या कविता पण करतात आणि पुस्तकांचं लेखनाचं कार्य पुष्कळ करतात. तर ह्यांनी लिहिलेले जे प्रकाशित झालेले प्रमुख पुस्तकं आहेत त्यांचे नावं मी सांगतो. त्यात आहे प्रमुख पुस्तकं म्हणजे दीपमाळेची फुले, आगीन झाड, असा घडला सेनानी, आधण आणि विसावण, 5 दशक 9 सुटे, कल्याण कटोरा, गजानन विजय ग्रंथ साहित्यिक पारायण मंत्रभूत या पुस्तकावरच आज ते आपल्याला संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. हे तर त्यांचे लेखनाचे या साहित्यिक रुचीचे कार्य झाले.
पण ह्याबरोबरच वैशालीताई सामाजिक कार्यातही खूप उत्साहाने भाग घेतात. या सामाजिक कार्यातलं एक उल्लेखनीय कार्य म्हणजे समाजात एक असा वर्ग आहे की आपण त्यांना नेहमी हे दृष्टीने बघत असतो व ते आपल्या जवळ आले की आपण त्यांना दुत्कारतो व त्यांना हाकलून लावतो. मग हाच वर्ग आपल्याकडून गुंडगिरी या मोठ्याने बोलून या हावभाव करून पैसे घेऊन जातात. हा वर्ग म्हणजे थर्ड जेंडर हा आहे. कोणाच्या घरी समजा असे मूल जन्माला आले तर थोडेसे मोठे होण्याबरोबरच त्याला मारून हाकून त्याला हाकलून लावतात घरातनं. तर असे का होते? त्या ह्याच्या अशा होण्यामध्ये त्या नवजाताचा काय दोष? असे हे वैशालीताईंच्या मनात आले व त्यांनी ह्या वर्गाशी संवाद साधला, संपर्क केला ह्यांच्याशी. तर त्यांच्या असे लक्षात आले की ह्यांचा स्वभाव मूळचे तसे सभ्य व सुसंस्कृत असतात व आपण जे बघतो व अनुभवतो ते ह्यांचा व्यवहार म्हणजे एक बिझनेस टॅक्ट असतं. कारण ते असे नाही वागणार तर कोणी त्यांना पैसे देणार नाही, पैसे नाही देणार तर त्यांची आजीविका कशी चालेल, हे सगळं बघून त्यांना असं वागावं लागतं. पण तसं त्यांचं वागणं हे सगळं आपल्या सर्वसामान्यासारखंच असतं. शिक्षणही चालू असतं. आपण जसे लोकांना दानधर्म करत असतो शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना, तसं तेही आपलं करत असतात. पण हे आपल्याला कोणाला कळत नाही, म्हणून आपली बघण्याची त्यांच्याकडे दृष्टी नेहमी एकच असते. त्याच शिक्षित ह्याच्यात लोकातनं ह्यांना इतकं आवडलं की ह्यांनी आपल्या एका पुस्तकाचं विमोचनासाठी त्यांच्यापैकी एका सदस्याला बोलवलं होतं व त्यांच्या हस्ते विमोचन केलं गेलं. व त्यानंतर ह्यांच्या होणाऱ्या मासिक काव्यगोष्टी या काही साहित्य संमेलन वगैरे ज्याच्यात ते अवेलेबल असतात हे त्यांना आमंत्रण देतात आणि ते येतात. तर त्यामुळे ते पण आनंदित झाले. त्यांनाही आपलं वाटतं की नाही आपणही आपल्या समाजामध्ये स्थान आहे आपलं, असं आपण हे दृष्टीवाले नाही आहे. आणि यांचे वैशालीताईंचे सतत प्रयत्न चालू आहे की यांना समाजामध्ये सामान्य जनमानसासारखी वागणूक मिळाली. तर हे एक उल्लेखनीय कार्य आहे. ह्याबरोबर अनेक समाजकार्य त्यांचे चालले आहेत. तर ती यादी फार मोठी आहे, तर त्याच्यात वेळ जाईल म्हणून मी ते सांगत नाही. आता मी तृप्ती कल्याणकर व संगमनेरकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहाराने शाल, श्रीफळ, मोमेंटे देऊन वैशालीताईंचे स्वागत करावे. धन्यवाद. आता मी वैशालीताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी व त्याचबरोबर त्यांनी एक छोटंसं कथाकथन किंवा आणि ह्याच्याबरोबर एखाद मालवणी भाषेतली कविता आम्हाला ऐकवली तर आम्हाला फार आनंद होईल. सगळ्यांची ती मालवणी भाषेतली कविता ऐकण्याची इच्छा आहे. धन्यवाद. वैशालीताई.
नमस्कार. ऐकू येतंय व्यवस्थित? हां बरं बरं चालेल. ग्वाल्हेरवासियांनी माझी सामाजिक आणि वैचारिक उंची वाढवलेलीच आहे इकडे येऊन, आणि आता पाठ देऊन शारीरिक उंचीसुद्धा वाढवली आहे. गजानन महाराज न्यास ग्वाल्हेर. काय योगायोग आहे बघा. 18 साली माझा इथे कार्यक्रम झाला होता, आणि त्यानंतर जाताना मला असं वाटलं होतं की केवढं भाग्य आहे आपलं. हे आयुष्यामध्ये मिळालेलं एकदाच आपल्याला संधी आहे, पुन्हा काही माहीत नाही येता येईल असं. कारण माझा मुलगा एअरफोर्समध्ये होता आणि त्याचं पोस्टिंग इथे ग्वाल्हेरला झालेलं होतं. त्यानंतर त्याचं पोस्टिंग आणखीन दुसरीकडे होणार, ग्वाल्हेर परत येईल असं नाही. त्यामुळे पुन्हा वाटलं नव्हतं की ह्या पवित्र वातावरणामध्ये तुम्हा सगळ्यांच्या सुहृदांच्या सहवासामध्ये मला येता येईल. पण शेवटी त्यांची इच्छा असते, त्यांनी काहीतरी प्लॅन केलेले असतात आपल्यासाठी, आणि ते होतं. हे मी अशासाठी म्हणते, त्यांची इच्छा किंवा त्यांनी आखलेलं असतं आपल्यासाठी. तर ज्या वेळेला मी इथे होते ना, त्यावेळेला जवळजवळ 2 महिने मी इथे मुक्कामाला होते ग्वाल्हेरमध्ये, आणि त्यावेळेला मी कल्याण कटोरा नावाची एक कादंबरी लिहित होते, चरित्र कादंबरी लिहित होते. त्याचा बराचसा भाग ग्वाल्हेरमध्ये लिहून झाला होता. मी सविस्तर एवढ्यासाठी सांगणार आहे की हे जे पुस्तक आहे गजानन महाराज विजय ग्रंथ पोथी नव्हे पाथेय, याची पार्श्वभूमी कळावी यासाठी कल्याण कटोराचा उल्लेख मला आवश्यक वाटतो. मालवण तालुक्यामध्ये दादा महाराज प्रभू या नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. मला काही माहिती नव्हतं, आणि माझा जो पिंड आहे हा जवळजवळ अशा गोष्टींना न मानणारा असा पिंड आहे. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे मी लेखिका म्हणून त्यांच्यावरचं चरित्र लिहिण्याची संधी आली, त्यांचे काही उपासक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुम्ही दादा महाराजांवरती पुस्तक लिहावं अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे असं त्यांनी बोलून दाखवलं, आणि माझी पार त्रेधा तिरपीट उडाली. कारण मी एक ललित लेखिका आहे, कथा कादंबऱ्या कविता अशा तऱ्हेचं लिहिणारी, आणि महाराज बाबा बुवा यांच्या फारशा वाटेला न जाणारी अशी मी एक व्यक्ती. म्हणजे घरामध्ये देवपूजा मी करत होते, पण त्याचमध्ये सुशोभन किंवा बरं वाटतंय, मनाला छान वाटतंय, निरांजनाची ज्योत उजळली की, इतपतच भावना होती. पण ज्या वेळेला हे चरित्र माझ्याकडे लिहायला आलं त्यावेळेला मी दुग्ध्यात पडले की मी काय सांगू यांना. हो म्हणावं तर मला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, माझी श्रद्धा नाही, आणि मी काय लिहिणार त्याच्यावरती. नाही म्हणावं तर 90 पार केलेले उपासक मला विनंती करायला आले होते, आणि 2 जिने चढून माझ्या घरी आले, आणि अतिशय विश्वासाने मला त्यांनी खडीसाखर गजरा आणि नारळ असं त्यांनी दिलं होतं की तुम्हाला आम्ही लेखनासाठी हा सत्कार देतोय. मला नाही म्हणवे ना, पण हो म्हणावं तरी माझी पंचायत होती. आता इथे मी जे अनुभवलं ते विश्व माझ्या समोर आलं, ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते असं की बनाच्या बऱ्याच गुंत्यानंतर मी हे लिहायचं नाही आता असं एका निर्णयाला आले, आणि त्यांनी जी मला माहिती दिली होती त्या संतांबद्दल ती मी फक्त उघडून बघितली, आणि त्याच्यात त्यांच्या पत्नीचा अगदी एक परिच्छेद होता, उल्लेख होता.
त्यांची पत्नी 20व्या वर्षी तिचं निधन झालं आणि 17व्या वर्षी लग्न झालं होतं. तर त्या आपल्या नवऱ्याला काहीतरी दुर्धर व्याधीने गांजलेले होते. तर या मुलीने पिंपळाला 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या होत्या. रोज 12,000 प्रदक्षिणा घालायच्या. आणि तिने सांगितलं की मी भक्तिभावाने करते, तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर त्यांना बरं वाटलं. आणि ही जी तिची तपश्चर्या आहे, 17 वर्षाची मुलगी, आज 60 सुद्धा माझ्यामध्ये ही श्रद्धा, ही भावना माझ्यामध्ये नसताना ही मुलगी कोणत्या प्रेरणेने तिथे उभी राहिली असेल, असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण आला. आणि मी शोधायला लागले की अजून शोधूया ह्यांच्याबद्दलचं, यांच्या जीवनाबद्दलचं. तर बघितलं 4च वर्षाचा संसार होता. मुलगा झाला आणि तोही जन्मतःच गेला. बाळणपणामध्ये त्यांची बायकोही गेली. तिचं आयुष्य फक्त त्यांना बरं करण्यापुरतं इतकंच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश होता. मग मी शोधत गेले. आणि मला नेहमीच कुठलाही संत जेव्हा चमत्कार करतो तेव्हा तो नक्की भुलवतो लोकांना की समाजसेवा करतो, ह्याचं एक अतिशय उत्सुकता होती. पण ज्या वेळेला मला त्या मुलीने आकर्षित केलं त्यावेळेला मी सांगितलं की मला वाटतंय की मी लिहू शकेन, पण तरीसुद्धा अजून मला कॉन्फिडन्स नाही आहे. तेव्हा त्यांचा नातू त्यांच्या मठामध्ये होता. त्याने सांगितलं, मॅडम तुमच्या मनातला आपण जो दुजा भाव आहे तो आपण कमी करूया. आमच्याकडे 5 ठिकाणं आहेत समाधीची. या 5 ठिकाणाला आम्ही कौल लावतो. तर माझ्या सगळ्या ह्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. या 5 ठिकाणाला कौल लावतो असं म्हणून त्यांनी नारळ घेतला हातामध्ये. आणि त्यांनी सांगितलं, हा नारळ आम्ही त्या समाधीसमोर वाढवतो, फोडतो. तो जर 2 भाग बरोबर झाले तर तुम्हाला उजवा कौल आहे, म्हणजे तुमच्या बाजूने आहे. आणि जर त्याला एखादा जरी कपटा राहिला, वेडा वाकडा फुटला गेला तर मग तुम्हाला त्याचा प्रतिकूल कौल आहे. आणि तो मी फोडायचा होता नारळ. तर मला जबरा कॉन्फिडन्स की माझ्या हातनं कधीच सरळ नारळ फुटत नाही, तो वेडा वाकडाच फुटतो, पाणी सांडतं. तर म्हटलं हे मस्त झालं, म्हणजे एकदा ते माझ्या मागचा हा काच संपेल. पण तुम्हाला सांगते की मी त्या समाधीसमोर जाऊन जो नारळ फोडला, भूमितीने आखल्यासारखे 2 समान भाग झालेले होते. आणि मी त्याच्या कडेवर हात फिरवून बघितलं तर गुळगुळीत कुठेही माझ्या हाताला खडबडीत भाग लागला नाही. असं 5ही ठिकाणी झालं. आणि त्यांनी सांगितलं, बघा मॅडम आता तुम्हाला कौल मिळालेला आहे, आता तुम्हीच ठरवा. तर मला हे आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं असेल. हा एक पहिला प्रसंग. आणि नंतर मी असं ठरवलं की आपण लिहूया. पण लिहिता लिहिता मनात प्रश्न उद्भवत जातात. त्या प्रश्नाला मी जिज्ञासा ही व्यक्तिरेखा उभी केली माझ्या कादंबरीमध्ये. जिज्ञासा आणि मी असं दोघी मिळून बोलत होतो आणि ती कादंबरी पुढे जात होती. तुम्हाला सांगते की अंधारात असलेला काही भाग त्यांच्या अनुभवांचा किंवा त्यांच्या आयुष्याचा सांगणारे लोक मला घरी येऊन भेटत होते. माझी काही ओळख नव्हती, पण 6 महिने मी अशा वेगळ्या वातावरणामध्ये होते की मी जे इच्छा करीन ते सगळं माझ्या घराशी येत होतं. कोणत्याही तऱ्हेने मला एवढीसुद्धा अडचण आली नाही. हा मी अनुभवलेला भाग आहे. आणि त्या कादंबरीला यंदाचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामधल्या जिज्ञासा या व्यक्तिरेखेला. आणि ती कादंबरी ग्वाल्हेरमध्ये लिहिली गेलेली आहे बरीचशी. आता त्यानंतरचा भाग म्हणजे कल्याण कटोरा लिहून झाला आणि त्यानंतरचा भाग आहे आपले गजानन महाराज. आता आपले असं म्हणते तर माझ्या माहेरी गजानन महाराजांची पोथीमधला 1 अध्याय वाचल्याशिवाय कोणीही घरामध्ये जेवायचं नाही असा एक दंडक होता. आणि तो एक प्रकारे मी जेवायला मिळणार नाही ना, मग वाचूया. आणि माझी आजी तिला दिसत नव्हतं, मग ती सांगायची वाच म्हणून, तिच्यासाठी वाचायचं मोठ्याने. आणि मी जरा आळमटळम केली, 4-5 ओव्या ओलांडून पुढे गेले की ती थांबवायची मला. तू ह्या ओव्या गाळल्यास परत वाच असं म्हणत ती अख्खा तिला गजानन महाराज विजय ग्रंथ पाठ होताच, पण तिने माझ्याकडून सुद्धा ते वाचून घेतलं होतं नकळत. त्यानंतर असं झालं की लग्नानंतर खूप संघर्षाला तोंड द्यावं लागलं मला. कौटुंबिक संघर्ष होते, काही शारीरिक होते, आरोग्यविषयक होते, खूपच तोंड द्यावं लागलं होतं. आणि ज्या वेळेला असं निराधार वाटायला लागतं त्यावेळेला माहेरची आठवण येते. आणि माझ्या लक्षात आलं की अशा वेळेला माझी आई, आत्या ही गजानन महाराजांच्या पोथीचा 1 अध्याय वाचायच्या रोज. मी ठरवलं
आणि अशा तऱ्हेने मी जवळजवळ 6 ते 7 वर्ष वाचत होते. माझी सगळी संकटं दूर झाली का? माझे संघर्ष संपले का? अजिबात नाही. पण त्या संघर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या संघर्षाकडे पाठ फिरवू नये आणि मार्ग कसा काढावा हे कळत गेलं. मग ह्याचा संबंध ह्या पोथीशी कसा काय, गजानन महाराज विजय ग्रंथाशी कसा काय? हळूहळू मला जे डोक्यामध्ये प्रकाश पडायला लागला तो असा की गजानन महाराज विजय ग्रंथ ही पोथी नाही, एक मानसोपचार आहे. तुमच्या संघर्षमय मनाला शांत करणारा तो एक उपचार आहे. त्याच्यामध्ये विविध तऱ्हेचे अनुभव दिलेले आहेत, भक्तांचे अनुभव आहेत, चमत्कार आहेत. पण चमत्कार म्हणजे गजानन महाराज नव्हेत. चमत्काराचे अर्थ आज आपण लावायला गेलो तर बरेच लागले जातात. गजानन महाराज कोण होते, कसे होते, याचा धांडोळा घेण्याची प्रेरणा मला झाली. आणि त्यातून मला असं वाटलं की हे जी गजानन विजय ग्रंथ आहे तो फक्त ठराविक लोकांपुरता आणि देवामध्ये देवघरामध्ये बासनात बांधलेला, ज्याला त्याच्याबद्दल श्रद्धा आहे तोच वाचेल. ही पोथी ही बाहेर जाणार नाही, हा ग्रंथ म्हणून जाणार नाही. ह्याला म्हटलेला आहे ग्रंथ, पण ग्रंथालयात ह्याला स्थान नाही. मग हे मिळवण्यासाठी या ग्रंथाची वैशिष्ट्य मला शोधण्याची एक उत्सुकता निर्माण झाली. काय वैशिष्ट्य होती? 21 अध्याय वाचून झाले. तुमच्यापैकी सगळ्यांनी वाचलेले असतील ना. 21 अध्याय वाचून झाले तरीही पुन्हा पहिल्या अध्यायाकडे येताना तो ग्रंथ ताजा टवटवीत असतो. कधीही कंटाळा येत नाही की अरे वाचून झालं आहे, आता काय वाचायचं परत. एरवी आवडीची पुस्तकं 4-5 वेळा वाचले की पुरे होतात. पण गजानन महाराजांचा ग्रंथ जवळजवळ गेली 40 ते 45 वर्ष माझ्या वाचनामध्ये रोज आहे आणि तरीही कंटाळा येत नाही. याचं सगळं श्रेय संत कवी दासगणू यांना जातं. मग दासगणूंनी असं काय केलं? दासगणूंनी त्यांना प्रत्यक्ष कधीही पाहिलेलं नाही आहे. त्यांनी जे लिहिलं आहे ते कल्पनेचे संवाद आहेत. कल्पनेचे म्हणजे लोकांनी जे अनुभव सांगितले ते खरे आहेत, पण संवाद कल्पनेचे आहेत. आणि दासगणूंनी विलक्षण वाङ्मयीनदृष्ट्या संपन्न असा हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग ह्यामध्ये काय काय आहे आणि हे का लिहावंसं वाटलं तर मी थोडक्यामध्ये त्याची माझी जी मनोगत आहे ते वाचून दाखवते. सगळं सांगणार नाही. हे पुस्तक मी इथे ठेवलेलं आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी ते विकत घ्यावं. आणि ह्याच्यामधली फक्त जी प्रस्तावना आहे की केवळ पोथी की पथदीप ग्रंथ. गेली 50 वर्ष नियमित मी गजानन विजय ग्रंथ वाचत आले. लहानपणी त्यातल्या 21व्या रोज वाचल्याखेरीज जेवण मिळणार नाही असा नियम असल्यामुळे ग्रंथ सक्तीने वाचला गेला होता. पण त्या वाचनात उरकून घेण्याची एक सक्ती होती. जसजसं वय वाढलं तशी चिकित्सा वाढायला लागली. का, कशाला, हे कशासाठी झालं, हे कसं झालं, अशी चिकित्सा वाढली. रोजचा संसार नावाचा गाडा हाकताना मनाला कुठलं तरी इंधन आवश्यक वाटायला लागलं आणि एका क्षणी वीज चमकावी तसा विचार मनात चमकला. इतकी वर्ष आपण गजानन विजय ग्रंथ वाचतो आहोत. रोज 21वा अध्याय झाला की परत पहिल्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 20व्यामध्ये म्हणजे 19व्या अध्यायामध्ये समाधी घेतल्यानंतर आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं. पण त्याचबरोबर पहिल्या अध्यायामध्ये आता महाराज भेटणार याचा आनंद असतो. म्हणजे माझे कोणीतरी वडीलधारे तिथे आहेत आणि माझा वडीलधाऱ्याकडून मला मिळणारा जो एक आशीर्वाद आहे तो मला त्यातून मिळतो असा मला नेहमीच अनुभव आला. आणि आत्ताची पिढी आहे ना, ही कोणीतरी सांगितलं म्हणून ऐकणारी मुळीच नाही आहे. म्हणजे आज आपल्यामध्ये सुद्धा नवीन पिढी नाही आहे की ज्यांनी हे ऐकलं पाहिजे. पण माझ्या नातवासाठी, माझा नातू 21 वर्षाचा आहे आणि पहिल्या प्रथम मी घरापासून सुरुवात केली की त्याला हे सगळं सांगितलं. आणि तो इंग्लिश माध्यमामधून शिकलेला आहे. तर गजानन विजय ग्रंथ मी त्याला म्हटलं रोज एक अध्याय तू वाचायचा. एक त्याने सांगितलं की मी एक त्यातला पार्ट त्याच्या दृष्टीने मी वाचतो, पण नाही समजेल तिथे मला तू सांग. आणि तो रंगून गेला. या पुस्तकामध्ये त्याने त्याचा अनुभव दिलेला आहे की जेव्हा 21 वाचून झाले तेव्हा त्यांना असं जाणवलं की स्ट्रेसमुळे अभ्यासामध्ये एकाग्रता येत नव्हती. पण जेव्हा तो अर्थ समजून घेऊन हे वाचत गेला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की अभ्यासात सुद्धा आपली एकाग्रता वाढलेली आहे. तर त्यामुळे त्याचा अनुभव हा मला खूप
एक आश्वासक वाटला आणि त्यानंतर मला हे लिहावंसं वाटलं. आता या निमित्ताने एक असं सांगायचं आहे की हल्ली स्वतःला नास्तिक म्हणून व्रतवैकल्ये, सणवार, पोथी पुराणे याची खिल्ली उडवली जाते. विशेषतः कुठले सण आले की मीडियावर बघा, फेसबुकवर, आणि हे असंच का तसंच का, आपण काय फुकट घालवतोय वेळ, असं सगळं येतं त्याच्यामध्ये. आस्तिक आणि नास्तिक असणं हा खरं म्हणजे वैयक्तिक भाग आहे, ज्याचा त्याचा जरुरीचा एक गरजेचा भाग आहे. आणि दोघांनीही, आस्तिक किंवा नास्तिक दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करणं हा पोरकटपणा आहे. म्हणजे मी आस्तिक आहे तर नास्तिक म्हणजे कनिष्ठ, तुच्छ, आणि नास्तिकाने हे आम्हाला काय, हे तुम्ही काय करताय, हे काय पटत नाही, हेही चुकीचं आहे. कारण ज्याने ज्याने जे करायचं आहे, जी आपली धार्मिकता आहे, जी आपली श्रद्धास्थानं आहे, ती आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणाने श्रद्धेने जपायला हरकत नाही असं मला वाटतं. एका बुद्धिवादी लेखकाने असं म्हटलं होतं की ह्या भारतात ना संत जन्माला येण्याऐवजी शास्त्रज्ञ जन्माला यायला हवे होते. संत जन्माला येऊन त्यांनी फुकट घालवला समाज, त्यांनी लोकांना आळशी बनवलं. म्हणजे वारकरी समाजाने, संतांनी वारकरी समाजाच्या मार्फत हा समाज एक निष्क्रिय बनवला असं आरोप केला जातो. पण ज्या वेळेला बल्बचा शोध ज्या एडिसननी लावला, त्या एडिसनच्या एका हातामध्ये बल्ब होता, दुसऱ्या हातामध्ये बायबल होतं, आणि त्याला विचारलं की अरे तू तर शास्त्रज्ञ आहेस एवढा, तू का हे करतोय, बायबलवरती का विश्वास ठेवतोयस? तो म्हणाला की ज्वालामुखी, पर्वत, नद्या ही सगळी त्या निर्मिकाची निर्मिती आहे. ही निर्मिती शोधण्याची प्रेरणा मला त्या शक्तीने दिली, म्हणून मी कृतज्ञ आहे त्याच्याशी. आणि म्हणून तो शास्त्रज्ञसुद्धा त्या शक्तीशी, त्याला काही नाव नाही, आकार नाही, आपण म्हणतो निराकार आहे, निर्गुण आहे. त्याचबरोबर आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद हे दररोज 5 वेळा नमाज पढायचे. तेव्हा त्यांनाही विचारलं, अरे तुम्ही तर शास्त्रज्ञ आहात, एवढे थोर शास्त्रज्ञ आहात, राष्ट्रपती आहात, आणि हे काय चालवलं आहे तुम्ही, 5 वेळा कशासाठी नमाज पढता? तेव्हा ते म्हणाले, अहो मी अख्खं आयुष्य घालवलं एखादा शोध लावायला, असे अनंत शोध त्या ईश्वरी शक्तीने लावून ठेवलेत आधीच, ते शोधण्यासाठी मला प्रेरणा मिळते, म्हणून मी कृतज्ञ आहे त्यांच्याशी. मग ही जी भावना आपल्या शास्त्रज्ञांची आहे, तर तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहोत. आपल्याला निर्मिक जो निर्माता आहे या सगळ्या गोष्टीचा, त्या निर्मात्याशी कृतज्ञ असणं ही एक साधी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही तऱ्हेने साधू संत यांचं काम नजरेआड करून चालत नाही. गजानन महाराज हे लोकमान्य टिळकांचे समकालीन होते, तुम्ही वाचलंय 15व्या अध्यायामध्ये. तर त्यामुळे ते जास्त जवळचे झाले की स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते होते, आणि त्यांनी बाळ गंगाधर टिळकांना आशीर्वाद दिलेला होता. आता तिथे मला आलेला अनुभव एक सांगते की त्यामध्ये दासगणूंनी असं लिहिलेलं आहे, स्वातंत्र्य येते जाते साचार, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे गीता रहस्याचं ते मात्र अतिशय थोर आहे. तर मला जरा फणकारा आला होता की हे दासगणू असे काय, टिळकांनी एवढं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलेलं आहे, त्याला ते असं काय म्हणतात, स्वातंत्र्याला कमी का किंमत देतात, आणि गीता रहस्याला एवढं का मानतात? कारण गीता रहस्य मी वाचलेलं नव्हतं. आणि मग मला असं वाटलं, जेव्हा मी हे पुस्तक लिहीन त्यावेळेला मला जर गीता रहस्य माहीत नाही तर मी काय लिहू? पण मी हे असं अस्वस्थ होते, आणि मी विचार करत होते की दासगणूंनी लिहिलेलं आहे ते दासगणू तर आता नाहीत, मला उत्तर कोण देणार याचं? त्याच वेळेला या पुस्तकाचे प्रकाशक बिपिनजी बाकळे हे मला भेटायला घरी आले, आणि आमचा काही व्यवहार होता पुस्तकाबाबतचा, त्यासाठी ते फॉर्म घेऊन आले होते, आणि मला येताना त्यांनी भेट आणली होती पुस्तकांची. त्या पुस्तकामध्ये गीता रहस्य होतं, आणि अक्षरशः असुसून मी गीता रहस्य उघडलं तर प्रस्तावना कोणाची होती माहिती आहे? महात्मा गांधींची. जिथे राजकारणात दोघं जण एकमेकांचे कट्टर वैरी, एक विरोधक, महात्मा गांधींनी इतकं सुरेख लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये की पुढचं गीता रहस्य काय आहे हे वाचायची उत्सुकता अजून जागी व्हावी. म्हणजे आजही मी असं म्हणते की जर तुम्ही कोणी वाचलेलं नसेल तर जरूर गीता रहस्य वाचा. लोकमान्य टिळकांनी केलेलं काम किती महत्त्वाचं होतं हे त्याच्यात दिसून येईल. आणि महात्मा गांधींनी ते उल्लेख केलेला आहे की लोकमान्य टिळकांचा जो लोकोत्तर लढा होता त्याहीपेक्षा लोकोत्तर काम म्हणजे त्यांचं गीता रहस्य लेखन. त्याचं उत्तर मला
गजानन महाराजांनी घरपोच आणून दिलेलं होतं. आता कोणी कोणी असं म्हणते महाराज, बुवा, बाबा, हे काय आहे त्यांनी स्वतःला उपाधी लावून घेतलेल्या. पण ह्या त्यांनी नाही ना सांगितलं मला महाराज म्हणा म्हणून. त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं, लोकांनी त्यांना पदवी दिलेली होती आणि लोकांना आलेला अनुभव होता. आणि ते जरी स्वतः वस्त्रहीन फिरत होते किंवा चिली मोडत होते तर त्याबद्दलही आक्षेप घेणारे लोक आहेत, काय व्यसनी गांजा ओढत होता वगैरे. पण त्यांनी लोकांना कुठे सांगितलं की बाबांनो रोज संध्याकाळी सकाळी गांजा ओढा, चिली मोडा आणि सगळे कपडे वगैरे काही हे करू नका, असं नाही सांगितलेलं. ते ज्या कोटीतले होते त्या कोटीत स्वतः राहिले आणि मनुष्य कोटीमध्ये असणाऱ्यांसाठी त्यांनी एक सामाजिक आधाराची फळी उभी केलेली होती. त्यांनी कोणालाही उचलून पैसा दिला नव्हता. त्यांनी नेटवर्क तयार केलं होतं लोकांना मदतीचं. आणि म्हणूनच मला त्यांचं जे कार्य आहे ते महत्त्वाचं वाटलं. आणि या पुस्तकामध्ये मी वेगवेगळ्या प्रकाराने दासगणूंना शोधलं. एकतर दासगणू संत कवी कसे झाले, कारण दासगणू स्वतः पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यांची भाषा अत्यंत शिवराळ होती आणि उर्मटपणा होता. पण ते साईबाबांच्याकडे ज्या वेळेला गेले त्यावेळेला साईबाबांनी त्यांना आपल्या या भक्ताला बरोबर वटणीवर आणलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा दासगणू फक्त तमाशामधली कवनं लिहायचे, फड लिहायचे. आणि साईबाबांनी सांगितलं, इतकं छान लिहितोयस तू, तर थोडंसं संतांनी काय कार्य केलेलं आहे त्याबद्दलसुद्धा समाजाला सांग. आणि दासगणूंनी एक शेवटचा तमाशा केला, कवन केलं आणि साईबाबांसमोर आपला जो डफ होता तो फोडून टाकला. आणि ह्याच्यानंतर मी फक्त माझं आयुष्य संत कार्याला, संत सेवेला, संत कवी म्हणून वाहून घेईन, असं त्यांनी साईबाबांसमोर शपथ घेतली. या दासगणूंबद्दल माहिती घेणं आणि त्यांच्या त्या गजानन विजय ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत इतके सुरेख आहेत की पुन्हा पुन्हा थांबून त्या ओळी परत वाचाव्याशा वाटतात. की मनरूपी दरीतून श्रद्धारूपी वाघीण निघून गेल्यानंतर तिथे तर हे जे आहे की किती सहजपणाने लिहिलेलं आहे. मग दासगणूंचा व्याकरणदृष्ट्या आणि अलंकारिकदृष्ट्या त्यांनी केलेला प्रत्येक अध्यायाची प्रस्तावना बघा. पहिल्या ज्या 5 ओळी आहेत ना, ही विशिष्ट आहे. वेगवेगळ्या प्रस्तावना दिलेल्या आहेत त्यांनी. कधी ते मिश्किलपणाने बोलत आहेत की हां तुझा सगळ्यांनी रमावरा, तुझा डांगोरा पिटलेला आहे, आता मला तू प्रसन्न झालास तर खरा. म्हणजे हे जो भाव आहे आपुलकीचा तो त्यांना गवसलेला होता. आणि असं म्हणतात की दासगणूंनी फक्त 21 दिवसामध्ये हे 21 अध्याय पूर्ण केलेले होते. त्यानंतर आता त्या काळातला तो काळ उभा केला दासगणूंनी. कसा उभा केला तर त्या काळातली तरुणाई कशी होती आपल्याला माहिती आहे. निराळ्या अध्यायामधनं तरुण समोर येतात. अगदी गजानन महाराज पहिल्यांदा दृष्टीला पडले व्यंकटलालाच्या, त्यावेळेला ते कसं झालं मी सगळं सांगणार नाही, तुम्ही वाचायचं आहे. त्यामुळे तरुणाई कशी होती, ट्रोलिंग कसं केलं जात होतं, म्हणजे आज ट्रोलिंग म्हणतो त्याला, पण त्या काळामध्ये नावं कशी ठेवली जात होती, पिशा गण्या म्हणून त्यांना. पण त्यांनी कधी विचार नव्हता केला की आपल्याला नावं ठेवली जात आहेत. त्या काळामधल्या स्त्री व्यक्तिरेखा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. की एखाद्या तरुणाबरोबर जर ती माघारी परत आलेली, नवरा शंढ आहे म्हणून परत आलेली मुलगी जाते शेगावला, तर सगळ्यांनी गदारोळ केलेला होता आणि तिच्याबद्दल नको नको ते प्रवाद उमटवले होते. पण महाराजांनी तिला पाठीशी घातलं होतं. ही समाजसेवा आहे. म्हणजे इथे प्रवादांना उत्तेजन दिलं नाही. आज आपण अशा तऱ्हेने जर एखादी मुलगी तिच्याबद्दल अफवा पसरल्या गेल्या तर आपण पदरच्या 4 घालतो आणि ती पुढे पाठवतो. पण महाराजांनी यासाठी एक धडा घालून दिलेला होता. आणि त्यावेळच्या स्त्री व्यक्तिरेखा होत्या, त्या काळामधली त्यांचे चमत्कार, त्यातला फक्त एकाचा उल्लेख करते मी. चंदूमुखीनाला त्यांनी कान्हवले आणायला सांगितले होते, बरोबर आहे ना. ते कान्हवले उतरंडीवरनं आणायचे होते. आता ते इतके जुने, 2 महिन्याचे जुने, ते ताजे राहिलेले होते. हा तिथल्या लोकांना चमत्कार वाटला होता. पण आज ज्या वेळेला मी एक विज्ञाननिष्ठ व्यक्ती म्हणून सुद्धा बघते तेव्हा मला त्याच्यामधलं विज्ञान दिसतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बिळवस हे एक गाव आहे आणि तिथे जलमंदिर आहे. म्हणजे 4ही बाजूनी पाणी आहे आणि मध्ये सातेरी मंदिर आहे. त्या सातेरी मंदिरामध्ये त्याच्यासमोर जळामध्येच आहे, पाणी तळ्यात आहे. तिथे एका विशिष्ट दिवशी पूजा होते, यात्रा भरते आणि जमलेल्या लोकांना प्रसाद वाटला जातो. तो कोणता
तर गेल्या वर्षी जो दही भात नैवेद्य दाखवला होता तो मातीच्या भांड्यामध्ये केळीच्या पानाने बंद करून त्या तळ्याच्या एका कोपऱ्यामध्ये पुरलेला असतो, तो काढून त्याचा प्रसाद दिला जातो आणि तो अगदी जसाच्या तसा ताजा असतो. म्हणजे पर्यावरणप्रेमी, मातीचं भांडं, आता बघितलं आपण सगळीकडे मातीच्या भांड्यांना पुन्हा चलती आलेली आहे. मातीचं भांडं, पर्यावरण, जळाशी संबंध येणं, हे सगळं महाराजांना माहीत होतं. हा चमत्कार होता असं मला तरी वाटलं नाही. कारण आज मातीचे फ्रीजसुद्धा निर्माण झालेले आहेत. खूप लोकांनी मातीचे फ्रीज तयार केलेले आहेत, मातीची भांडी आहेत. तर त्यामुळे चमत्कारालाही विज्ञानाच्या दृष्टीने जर बघितलं तर गजानन महाराज त्या काळातले वैज्ञानिक दृष्टीचे संत होते असं मला वाटतं. चमत्कार म्हणजे वळ उठणं, मग त्यांना मारलं एवढं पाटलांच्या पोरांनी तरी वळ न उठणं वगैरे, हा एका योग साधनेचा परिणाम आहे. आम्ही कोणीच पोचू शकत नाही हो त्या योग साधनेपर्यंत. ती साधनाच वेगळी आहे. हे पुस्तक लिहिताना किंवा कल्याण कटोरा लिहिताना वैशाली पंडित या व्यक्तीला एकच निष्कर्षापर्यंत यावं लागलं, जे मला माहीत नाही ते नाहीच असं म्हणण्याचं धारिष्ट्य करू नये. मला माहीत नाही एवढंच आहे ते. दुसरी स्टेप येते की मला माहीत नाही पण मला माहीत पण करून घ्यायचं नाही आहे. पण जिथे उत्सुकता जागी होते तिथे माहीत एक क्षमता असते आपली, त्या पातळीपर्यंत पोचायची माझी तेवढी क्षमता नाही. तरीही या गजानन विजय ग्रंथाला जितकं म्हणून आत्मसात करता येईल, जितकं वाचता येईल, अक्षरशः रोज सगळा गजानन विजय ग्रंथ माझ्याकडून 8 ते 10 वेळा रोज वाचला जायचा. कारण हे मला शोधायचं असायचं सगळं. आणि त्यातनं काढलेलं सार म्हणजे पोथी नव्हे पथदीप. आणि मला आनंद ह्यासाठी होतो की ग्रंथालयामध्ये आमच्याकडे हे ग्रंथालयामध्ये पुस्तक घेतलं गेलेलं आहे. आणि आता हे घेतल्यावरती मग गजानन विजय ग्रंथ काय आहे हे वाचायची उत्सुकता अनेकांना वाटली. हेही या पुस्तकाचं एक यश आहे असं मला वाटतं. बऱ्याचशा गोष्टी की आपण म्हणतो की आम्ही प्रार्थना केली आणि आम्हाला अनुभव आला. अनुभव मलाही आले, खूप आले अनुभव. पण ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपण त्या कुठल्या मूर्तीची करत नाही, कुठल्या आकाराची करत नाही. आपण आतली करतो प्रार्थना. आत आपल्या मनामध्ये असणाऱ्या त्या आतल्याची करतो आणि तो आपल्याला जागृत करतो. हे मला जाणवलं. आणि म्हणून प्रार्थनेमधली जी शक्ती आहे, सामूहिक प्रार्थनेमधली शक्ती असू दे किंवा वैयक्तिक प्रार्थनेमधली असू दे, ही प्रार्थनेचं बळ आपल्याला आपल्या श्रद्धास्थानाने दिलं जातं, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच मला हे सगळं तुमच्यापर्यंत सांगण्याची संधी त्यांनीच दिली. खूप इच्छा होती मला की मी कशी येणार परत इथे, कसं काय, शक्यताच नाही येण्याची. आणि ही शक्यता वसंतजी कुंटे आणि उमा कंपूवाले, कुंदा जोगळेकर ह्या तिघांमुळे मला मिळाली. आणि परवापासून माझे वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि मी आज इथे आले तर अक्षरशः त्या पायरी चढताना माझ्या अंगावरती नुसते रोमांच उभे राहिले की ही मूर्ती मी परत बघेन इथे, असं मला वाटलं नव्हतं. आणि अक्षरशः माझे वडीलधारं कोणीतरी मला भेटावं, कडकडून भेटावं असा आनंद मला इथे मिळाला. तो तुम्हा सर्वांच्यामुळे मिळाला. म्हणून मी तुमचेही धन्यवाद मानते. आणि या पुस्तकाबद्दल मला जे सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पुस्तकं उपलब्ध आहेत. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी ती पुस्तकं घ्यावीत. यानंतरचा भाग आहे की मला कथाकथन करायला सांगितलं आहे. मी बसू आता तिथे. हां, ते पाठ उचलू तिकडे पाठ. तुम्ही राहून हो.